माझ्या व्यवसायाची ती गरज आहे. आम्ही तुमच्या समोर येतो तेव्हा संदर्भ देतो. जीडीपी, रुपया घसरला, डॉलर, हे आपण अपडेट राहतो. आपल्या अर्थशास्त्राच्या मुलांना सांगतो तेव्हा. राजकीय क्षेत्रात काय होतंय हे पण आपल्याला माहिती पाहिजे. अर्थक्षेत्रात काय घडतंय हे आपल्याला कळलं पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्रात काय घडते. तुम्ही सर्वांगाने, माझा विषय नाही येतो असं उच्चारत नाही, तुम्ही या देशाचे नागरिक आहात. या देशात काय घडतंय तुम्हाला माहिती पाहिजे. नाहीतर कोण कसा विषय काय सुरू आहे आपल्याला काहीच माहित नाही. सभेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना काहीच नाही. आपल्या देशात इथं अरे चांदोरी पण माहितीच नाही. मग होतच कुठं इथंच राहतो, माहित काहीच नाही, अपडेट नाही, अद्ययावत ज्ञान नाही. तर चिकित्सा करता आली पाहिजे आपल्याला. प्रश्न पडले पाहिजे आपल्याला. प्रश्न विचारता आले. पडून उपयोग नाहीये. प्रश्न पडले आणि घरी घेऊन गेला असं नाही. प्रश्नांची उत्तरं विचारा, पाठलाग करा त्याचा. प्रश्न पडली पाहिजे. ज्याला प्रश्न पडतात तो जिवंत आहे. बाकी सगळे मुर्देत. मग जिवंत मुर्दे पण असतात, त्यांना प्रश्नच पडत नाही. का, कसं, कुठं, हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तो जिंदा होतो. फरहान अख्तर म्हणतो तसं, प्रश्न पडले तर जिंदा होतो. विचार. शिक्षण काय देतं आपल्याला. शिक्षण काय देतं आपल्याला. ज्ञान देतं. कार्यकारण भाव, लॉजिक, तर्कबुद्धी, तर्कशुद्ध विचार, विचार विवेक, प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य. बरोबर का. हीच भीती वाटायची ना पूर्वी की शिक्षण दिलं बहुजनांना तर ते शहाणे होतील आणि प्रश्न विचारतील. म्हणून खूप वर्ष बहुजनांना, बायांना तर नाही, बायांवर आधीच शिक्का मारला होता. या व्याकलच असतात, त्यांना काही कळतच नाही. आम्ही शिकलो तर मग कळलं काय करतो आम्ही. संधी द्यायची नाही, आधीच नाकारायची. समान संधी असेल ना तर माणूस कुठेच्या कुठे जाईल. सामाजिक न्याय ज्याला म्हणतात हे तत्व असो. चिकित्सा आपल्याला करता आली पाहिजे. एखादी गोष्ट समोर ठेवली, अमुक अमुक मूर्ती दूध पिते, चल बाई हार नारळ घेऊ. अशा अगम्य गोष्टी ऐकल्या का तुम्ही. उमराला फुल आले ऐकले. येतं. विज्ञानाचे लोक आहेत तिथं, तुमचे प्राचार्य विज्ञानाचे आहेत. अतार्किक गोष्टी म्हणजे कुणीतरी सांगितलं आणि मी मानलं आणि मी चाललं, मग मी मेंढरू आहे, मी माणूस नाहीये. मेंढर जातात नाही का मागे. ज्याला प्रश्न पडतात उमरा तर अपुष्प आहे ती वनस्पती, त्याला येत नाही फुल. नाही येतं, चल तुला काय करायचंय, आलंय. ते कसलं आहे. मग कुठला दुसरा संकट झालेला असतो, तर झाडाशी त्याला दुसरं झाड आलेलं असतं. हे घडलंय माझ्या बालपणी. आणि लोक तिथे हे झालं होतं, तिथे लोक लगेच हार नारळ घेऊन बसले सर त्या घराच्या बाहेरच. लगेच देव बाप्पा वगैरे सुरू झाला. म्हणजे पूजा अर्चा, आरती लिहिणारच होते. तिथे लोक आले लगेच आणि त्यांनी पाहिलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे की हे दुसऱ्याच वनस्पतीचं झाड आहे, कलम करून लावतो ना आपण, तसं ते झालं होतं. नैसर्गिक झालं होतं आणि ते तसं नव्हतं. तुम्हाला चिकित्सा करता आली पाहिजे, तुम्हाला चिंतन करता आलं पाहिजे. हे असं कसं घडू शकतं. म्हणजे साऊथकडचे सिनेमे असतात ना, त्याला गोळी मारली, मग त्याने हाताने पकडली, तीच मारली, समोरचा मेला, आईला काय भारी आहे. हे कसं भारी असू शकतं. यात लॉजिक आहे का कुठं. ती तिसऱ्या मजल्यावरून खाली तिचं बाळ पडलंय, ती धावत येते, बाळ अजून हवेतच आहे. ती धावत येते, ती धावत येते, ती 3 मजले उतरून धावत येते आणि तेव्हा बाळाला झेलते. काय भारी आहे. बाळ स्लो मोशन मध्ये पळत होतं का काय, पळत होतं. पण तिथे आपल्या बुद्धीला चॅलेंज आहे ना, चिंतन आहे ना. ठेविले आनंदे तैसेची राहावे क्वेश्चन मार्क. चित्तू असं द्यावे समाधान, ते वेगळ्या संदर्भाने म्हटलंय. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हे वेगळ्या संदर्भाने. काय तर काय घडतंय, चालतंय, होतंय, काय नाही. प्रश्न पडताय की नाही तुम्हाला. तुमच्या शिक्षणाचा विनियोग काय, उपयोग काय. तर पुढचा एक खूप महत्वाचा आहे. तुम्हाला स्वतंत्र भूमिका आणि मत असलं पाहिजे. तुम्हाला विचारतात का कधी आई वडील अमुक एक गोष्ट करायची, शेतात नवीन प्रयोग करायचा आहे, काय वाटतं बाबा तुला, काय रे पिंट्या काय वाटतं तुला. होतं का कधी. होतं का. तर त्यांना वाटतं हे शिकतायत ना, हे शिक्षित आहेत, त्यांना जरा माहिती असेल, नॉलेज असेल. माझा असा प्लॅन आहे. किंवा घरात एखादी नवीन गोष्ट घ्यायची आहे, नवीन काही खरेदी करायची, जागा घ्यायची, घर घ्यायचंय, तुला काय वाटतं, प्लॉट कसा आहे. विचारतं का घरी कोणी. विचारत असेल ना तर फार चांगली गोष्ट आहे. किती लोकांना घरी निर्णय प्रक्रियेत घेतलं जातं, तुमचं मत विचारलं जातं. जेन्युइन सांगा.
या दीदीला घेतलं जातं. आणखी व्हेरी गुड. बाकी बघा बघा तुम्ही काय आहात घरात, काय बघा छान. आपलं स्थान काय आहे आणि आपली बुद्धी काय समजतात घरचे. म्हणजे आपल्याला कुठेतरी दुरुस्त होण्याची गरज आहे. लक्षात घ्या, तुम्हाला तुमची भूमिका आणि मत असलं पाहिजे. म्हणजे मी जाते तिकडे मी संविधान सांगते, मी लोकशाही सांगते, मी सामाजिक न्याय सांगते, ती माझी भूमिका आहे. तुम्ही जाता तेव्हा काय सांगता? तुमच्याकडे सांगायला काय? तुमच्याकडे सांगायला काय? तुमची विचारसरणी कोणती आहे? तुमची विचारधारा कोणती आहे? मनातल्या मनात मांडलेला एखादा पक्ष आहे का? किंवा खरोखर एखाद्या पक्षाचे तालुका बिलुका अध्यक्ष आहे का तुम्ही? जिंदाबाद जिंदाबाद चालले, मॉब चाललाय बोलता. तुमची विचारसरणी कोणती आहे? काय मानता तुम्ही? तुमचा पथ कोणता आहे? तुमचा मार्ग कोणता आहे? लक्षात घ्या. काही लोक येतात बघा, हा तो खूप हुशार आहे, त्याचं मत घेऊन तो बरोबर आपल्याला गायडन्स करेल. किती विश्वास असतो ना? का? त्याची इमेज तशी बिल्ड केली त्याने. हु आर यू? तुमच्याकडे येतं का असं कोणी विचारायला? का टाळून निघून जातं? किती येडं येते, त्याला काय कळते, चल इकडून. असं होतं का? येतात का चार लोक तुम्हाला विचारायला, हे बघ असं 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 आहे, तुला काय वाटतं? तुझ्याकडे येतात. व्हेरी गुड. तुमची इमेज तयार करा आधी. इमेज बिल्डिंग. ह्या इमेज तर फोटोत खूप काढतो आपण, त्या नाही म्हणत. फोटोची मेमरी संपेपर्यंत तुमची वैचारिक लेवल काय, तुमचा वैचारिक स्तर काय, तुमच्या क्षमता काय वैचारिक, तुमची आयडेंटिटी काय समाजात. तुम्ही अमुक अमुकचे, तुझं नाव काय? येस युजरली. हा हा, वैष्णव मोगरे. वैष्णव मोगरे. मोगरे. सिरियस नको, मी उदाहरण देते फक्त. वडिलांचं नाव काय? संपत मोगरे. हा, मग संपत बाबांचा मुलगा असं तुला ओळखतात. हा नाही, तो पण नावाने अनिल मोगरे नावाने ओळखतात. बरं, आणि तो पण नाव घेऊ आपण. तर तो पण नावाने अमुक अमुकचा मुलगा म्हणून. पण जेव्हा तुझी इमेज बिल्डिंग होईल तेव्हा तुझ्या नावाने तुझ्या पप्पांना ओळखलं जाईल. काय भारी ना? काय भारी फिलिंग आहे ना? तुमच्या नावाने तुमच्या आई वडिलांना ओळखलं जाईल. भारी आहे ना? आणि भारी मोठं काम केलं तर चांदोरीला पण तुमच्या नावाने ओळखलं जाऊ शकतं. नाशिकला सुद्धा. इमेज तयार करा, स्वतःची डेव्हलप करा. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं, सांग मॅडम, भीड में चलना मंजूर नाही था मुझे. माझ्याकडे जे तोडकं मोडकं माझं स्किल आहे ना, ते माझं आहे. मी उसनं नाही घेतलं, चोरी नाही गेली, ते माझं आहे. छोटी मोठी जी आयडेंटिटी आहे ती माझी आहे. भीड में चलना मंजूर नाही था मुझे. मी माझी वेगळी वाट चोखाळली. बायका एक पात्री खूप कमी करतात, एक पात्री नाट्य कलाकार खूप कमी आहे. एकच माणूस सगळ्या व्यक्तिरेखा करतात. म्हणजे बाप माणूस लक्ष्मण देशपांडे 52 पात्र वगैरे करायचे. मग मला तेव्हा वराड निघाले लंडनला, तुम्ही पाहिलं असेल. तर मला फार गंमत वाटायची. पण महिला नाही करत असं. मी महिला करायच्या काय, त्यांचंच नाटक करायचं, तेच नाटक. मला वाटलं की महिलांनी एक पात्र प्रयोग केला पाहिजे असं मला वाटतंय, तर मीच का करू नये. मग मी ते सुरू केलं. मी सावित्री बोलते, मी जिजाऊ बोलतेय, मी अरुणा बोलतेय. हे एक पात्र प्रयोग मी करायला लागले. माझी वेगळी आयडेंटिटी आहे, छोटीशी आहे पण ती माझी आहे. माझ्यासारखं कुणी नाहीये, मी कुणासारखी नाहीये. आपल्याला सलमान सारखं व्हायचं असतं, शाहरुख सारखं व्हायचं असतं, पण तुमच्यासारखं कुणाला तरी व्हावं वाटेल असं होऊ ना. पण किती भारी आहे ना हे. तुमचं उदाहरण दिलं पाहिजे कुणीतरी. हा तसं बघ, तसं होतं आपल्याला. शेजारचं बाळा बघ किती अभ्यास करतो, तू ध्यान असं होतं. घरचे ना शेजारची कंपॅरेटिव्हली